हॅलो, नमस्कार. मी धनश्री. तर आज मी तुमच्यासाठी एक बासुंदीची रेसिपी घेऊन आली आहे. जी सेम टू सेम बासुंदीसारखीच लागणार आहे, पण ती बासुंदी नसणार आहे. ती आहे तांदळाची खीर. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता इथे बघून घेणार आहोत. इथे आता मी घेतलेला आहे मिल्क पावडर घेतलेली आहे मी इथे 2 टेबलस्पून. मिल्क मेड घेतलेला आहे 1/4 कप. साखर घेतलेली आहे अर्धा कप. ड्रायफ्रूट्स घेतलेत, आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो किती घ्यायचे ते. वेलची पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून. इथे मी हा तांदूळ घेतलेला आहे 1/4 कप आणि 1 लिटर दूध. तर आता आपण पुढच्या कृतीकडे बघूया. आता हा मी जो तांदूळ आहे 1/4 कप मी तो तुपामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे आणि ग्राइंडरमध्ये हे केलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत आणि आपलं जे दूध आहे ते आपण थोडंसं पेस्ट होण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे. इथे आता आपली पेस्ट तयार आहे ग्राइंड करून. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता इथे आपण दूध तापत ठेवलेलं, त्याच्यामध्ये आता इथे आपण आपली जी पेस्ट केली आहे आपण तांदळाची ती टाकणार आहोत. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला इथे. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे आपण कंडेन्स मिल्क टाकणार आहोत. साखर आणि कंडेन्स मिल्क तुम्हाला म्हणजे आता मी इथे माझ्या ह्याच्याने घेतलेलं आहे. तुम्हाला किती गोड कमी गोड हवं असेल तर कमी प्रमाण पण करू शकता साखरेचं आणि कंडेन्स मिल्कचं. साखर कसं म्हणजे आपल्या ह्याच्यावरती आहे, किती तुम्हाला गोड हवं त्याच्यावरती. आता आपण हे कॅरेमल करून घेणार आहोत. त्यासाठी आपण आता आपलं दूध साईडला ठेवूया. आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेणार आहोत. गॅस इथे आपल्याला मीडियम ह्याच्यावरती ठेवायचं आहे. इथे तर मी साखर टाकून घेतलेली आहे थोडे. आता ह्याचं आपल्याला कॅरेमल करून घ्यायचं आहे. आता हळूहळू इथे साखर आपली मेल्ट होते आहे. आता इथे साखर आपली प्रॉपर मेल्ट झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, नाही तर एकदम वाफ हातावर येऊ शकते, म्हणून थोडं थोडं करून पाणी. मी इथे पाव कप पाणी टाकलेलं आहे. 1/4 कपच पाणी इथे मी वापरलेलं आहे. पण पाणी हळूहळू टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं आपल्याला. आता मी पाणी टाकलेलं आहे. आता इथे आपलं कॅरेमल रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे साईडला ठेवून देऊया. आपलं हे तयार आहे. आता आपण दुधाकडे बघूया. आता इथे दूध आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे जे कॅरेमल केलेलं आपण त्याच्यामध्ये टाकणार. तुम्ही बघताय कॅरेमल टाकल्यामुळे लगेच आपल्या दुधाचा कलर बदललेला आहे. हे चांगलं हलवून घ्यायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घ्या. इथे मला फक्त काजू आवडतात म्हणून मी काजू घेतले. तुम्हाला बदाम पिस्ता वगैरे काय हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे इथे आपलं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. ते चांगलं बॉईल होऊन देऊया आपण. हळूहळू ते थिक होत जाणार आहे. आता याच्यामध्ये आपली वेलची पूड टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला बॉईल करत ठेवायचं. खूप लोकांना तांदळाची खीर आवडत नाही, म्हणून असं केलं की खूप म्हणजे तांदूळ लागतच नाही अजिबात. असं वाटतच नाही की ते तांदळाची खीर आहे, असं वाटतं बासुंदीच आपण खातो. ते चांगलं अजून एकदा 5 मिनटं बॉईल करून घेते आम्ही. आता इथे 5 मिनटं आपली झालेली आहेत. बघताय चांगलं बॉईल झालं आणि मलई पण सुटते हळूहळू, त्याने ते थिक होत जाणार. आता इथे अजून मी 5 मिनटं बॉईल करून घेते. आता इथे आपली 5 मिनटं बॉईल झालेत. आता इथे मी गॅस बंद करून सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आता इथे आपली बासुंदीसारखी दिसणारी तांदळाची खीर तयार आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्याही मुलांना खाऊ घाला.
जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही केलीत की नाही. बाय.